श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत ठेपला प्रीमिक्स आणि त्यापासून ठेपले दाखवणार आहे। तर ठेपला प्रीमिक्ससाठी इथे मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। प्रॉपर 3 कप गव्हाचे पीठ घ्यायचं आहे। आणि हा तिसरा कप। तसंच त्याच कपात 1 कप आपण बेसन घेणार आहोत। तिथे 1 कप बेसन घेतलेला आहे। त्यामध्ये 1 टीस्पून मी मीठ टाकलेलं आहे। 1 टीस्पून लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर टाकली इथे आणि 1 टीस्पून तिखट मिरची पावडर टाकलेली आहे इथे। तुम्ही धना इथे मी जिरा पावडर घेतली आहे, तुम्ही अख्खे जिरे कुटून घेऊ शकता आणि 1 टीस्पून धना पावडर असं घेतलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरमधनं एक गरका मारून घेतला तरी चालेल, छान मिक्स होतं। आता ह्यापासून मी 2 प्रकारचे ठेपले प्रीमिक्स दाखवणार आहे, एक पावभाजी ठेपला आणि एक मेथी ठेपला। तुम्ही ह्यापासून कोणत्याही फ्लेवरचा ठेपला तुम्ही बनवू शकता। इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तसंच हे प्रीमिक्स तुम्ही महिनाभर ठेवू शकता झिपलॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही महिनाभर ठेवू शकता। इथे मी अर्ध प्रीमिक्स करत आहे। यातलंच अर्ध प्रीमिक्स मी काढून घेत आहे। त्यामध्ये मी पावभाजी मसाला टाकणार आहे, दुसऱ्यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहे। इथे आता 1 टीस्पून पावभाजी मसाला टाकायचा आहे। तुम्ही असंच मोजून घेऊ शकता किंवा वजन करून घेतलं तरी चालेल। ते इथे मी 1 टीस्पून एव्हरेस्ट पावभाजी मसाला घेतलेला आहे। आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला। कधी कधी डब्याला घाई होते, हे प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवलात तर लगेच तुम्ही कधीही टिफिन देऊ शकता। महिना ते 2 महिने व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये प्रीमिक्स राहतं तसंच्या तसं। आता पावभाजी ठेपला प्रीमिक्स रेडी आहे। आता दुसरे आपण जे पीठ काढलं होतं त्यामध्ये मी 1 टीस्पून कसुरी मेथी घेणार आहे। हाताने चांगली चुरडून त्यामध्ये टाकायची आहे। आणि आता मिक्स करून घ्यायचे आहे। ते इथे कसुरी मेथी टाकली आहे, ते इथे मेथी ठेपला प्रीमिक्स रेडी आहे। तर आता मी पावभाजी ठेपला प्रीमिक्स पासून ठेपले तुम्हाला बनवून दाखवणार आहे। त्यामध्ये थोडं करून तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे। मीठ आणि आपण सर्व टाकलेलं आहे, त्यामुळे ह्यामध्ये टाकायची काही गरज नाही। तर थोडं पाणी करून यामध्ये पीठ तयार करून घ्यायचं आहे। पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं अगदी तेल लावायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे। याच्या पुऱ्या देखील सुंदर होतात।
ते इथे पीठ मळून झालेलं आहे. आता त्यापासून मी तुम्हाला ठेपले बनवून रेडी करून दाखवते. तिथे मी गोळे करून घेत आहे. जर तुमचा पोलपाट मार्बलचा असेल तर तुम्ही असेच ठेपले ते लाटू शकते. इथे माझा लाकडाचा आहे म्हणून मी थोडंसं पीठ लावलेलं आहे. अगदी थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि लाटून घेत आहे पोळी. आता ती पोळी लाटून झालेली आहे. आता गरम तव्यावर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे. तूप किंवा तुम्ही मस्का देखील लावू शकता. इथे मी तूप घेतलेलं आहे गोवर्धनचं. थोडंसं तूप लावून शेकून घेणार आहे. आता दोन्ही साईडने छान शेकून घ्यायची आहे आपल्याला. मस्का किंवा तूप दोन्ही लावू शकता काही. ते मी तूप लावलेलं आहे. असं प्रीमिक्स बनवून तुम्ही प्रवासासाठी देखील नेऊ शकता किंवा ठेपले बनवून देखील नेऊ शकता. ते इथे आपले ठेपले रेडी झालेले आहेत. लोणच्यावर किंवा दहीवर तुम्ही सर्व करू शकता. चारी बाजूने छान शेकून घ्यायचे आहे सर्व बाजूने. नक्की रेसिपी ट्राय करा. आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.